आज अधिवेशनाच्या नंतर पुन्हा एकदा शुक्रवारी आम्ही जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि जवळजवळ 4 तास असंख्य लोक या ठिकाणी त्यांची तक्रारी घेऊन आले। याच्यामध्ये प्रामुख्याने आता पुढच्या काळामध्ये ॲडमिशनचे दिवस सुरू होत आहेत। CBSEचे शाळा चालवणारे काही ज्या संस्था आहेत त्यांची मनमानी चालू आहे आणि ते लोकांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत। माझ्याकडे एका शाळेचे पालक या ठिकाणी आले होते। जी त्यांची पालक आणि टीचर्सच्या जॉईंट मीटिंगमध्ये जे ठरतं ते ओलांडून जास्तीची फी आकारणी, इतर कामाकरता अधिकची पैसे आकारणी असे प्रकार त्या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे पालक त्रस्त आहेत। चांगली शाळा बाहेरून दुरून डोंगर साजरे जसं जे म्हणतो आपण, बाहेरून असं वाटतं की फार चांगली शाळा आहे, परंतु तो पालक आणि विद्यार्थी आत गेल्यानंतर त्याची पिळवणूक छळवणूक जी आहे ती कदापि सहन केली जाणार नाही। अशा पद्धतीने शिक्षण खात्याने यांना काही रान मोकळं करून दिलेलं आहे का? आणि त्यामुळे मी शिक्षणाधिकाऱ्यांना ताबडतोब या संबंधीतली सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी या शाळेची चौकशी लावावी अशा प्रकारचं देखील त्यांना मी सांगितलं आहे। जे तुमच्या टीचर्स पालकच्या बैठकीत ठरलेलं असेल त्याप्रमाणे त्यांनी ते बांधील राहायला पाहिजे। अधिकची फी आकारणी, लुबाडणं, निरनिराळ्या प्रकारचं काम आणि कार्यक्रम दाखवून त्याची वेगळी पैसे घेणं हे सर्रासपणे चालू आहे आणि त्याच्यामुळे त्याला या पुढच्या काळामध्ये आम्ही आळा घालण्याचं काम करणार आहोत। दुसरं, ज्या जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी पण फसवणुकीचे प्रकार आहेत। काही बिल्डर या संज्ञेखाली लोक शिरलेली आहेत आणि तिथले रहिवासी वगैरे गरीब आहेत, त्यांना दमदाट्या करून त्यांना घरं खाली करायला लावतात। त्या ठिकाणी बिल्डिंग महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी ती धोकादायक दाखवायची, ती पाडून टाकायची आणि रहिवाशांनी यांच्या दरवाजामध्ये चक्रा मारत बसायच्या। तर तशा प्रकारचं चरईमध्ये, आता चरई हा ठाण्यातला फार जुना भाग आहे, तिथे जुन्या इमारती आहेत आणि त्या ठिकाणचे लोक आले होते तर त्यांचाही प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागलेला आहे। मी ताबडतोब महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की खबरदार, तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते करता कामा नये आणि रहिवाशीचा हक्क अबाधित राहायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांचं आणि विकासकाचं ॲग्रीमेंट झालं पाहिजे। त्याच्या आधीच त्यांना हुसकावून लावून त्या ठिकाणी कोणी दादागिरी करता कामा नये। कामगारांच्या बाबतीमध्ये देखील अशाच पद्धतीने आता ज्या खाजगी आस्थापना आहेत त्या ठिकाणी देखील कामगारांना त्रास व्हायला लागलेला आहे। माझ्याकडे एका नामवंत दुकानातला एक कामगार आला होता, तो इतका डिप्रेशनमध्ये होता की तो कुठेतरी जाऊन बरं वाईट करण्याच्या मनस्थितीत होता। अशा स्थितीत तो आमच्या कार्यालयात आला आणि त्याची एवढी छळवणूक होते। त्यांनी जे काही कर्ज घेतलं आहे ते परत करायला ते मान्य असून देखील ते मालक जे आहेत ते त्याला त्रास देत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याला त्या सगळ्या याच्यामधनं बाहेर काढणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्याला पूर्णपणे दिलासा देण्याचं काम जे आहे ते करू। आता जे बाधित झालेले लोक आहेत ते देखील इथे आले होते। काहींना धर्मवीर नगरला दिलं आहे, कोणाला रेंटल हाऊसिंगमध्ये दिलेलं आहे, पण त्या ठिकाणची अवस्था काय आहे? हे बाधित झाले, यांना महापालिकेने अंडरटेकिंग दिलं की तुम्हाला योग्य पद्धतीने आम्ही हक्काची घरं देऊ, तोपर्यंत तुम्ही इकडे राहा। पण इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती, म्हणजे आगीतून फोफाट्यात गेल्यासारखी परिस्थिती त्यांची झालेली आहे। त्या संबंधामध्ये देखील अशा प्रकारचं जनआंदोलन उभं करण्याची आम्ही आता तयारी सुरू केलेली आहे की तुम्ही बाधित झाले त्यांना लेखी देता आणि त्यांना योग्य वेळेला नवीन ठिकाणी हक्काचं घरही देत नाही आणि जिथे टेम्पररी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी देखील इतकी दुरावस्था असते की ते दर महिन्याला आजारी पडतील अशा प्रकारची तिथे व्यवस्था असते आणि त्याच्यासाठी देखील आपल्याला एक आम्ही जनआंदोलन उभं करणार आहोत। अनेक विषय जे आहेत ते आता टॅक्स कलेक्शन चालू आहे, त्याच्यामुळे
वाटेल त्या पद्धतीने टॅक्स गोळा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत अधिकारी जे आहेत ते सरसावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गरिबाला जास्त त्रास मिळतो. ज्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे त्यांना त्रास नाही आणि ज्यांच्याकडनं ज्याची द्यायची ऐपत नाही परंतु द्यायची इच्छा आहे त्याला नळ कापू पाणी कापू अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते. तर हे देखील बंद झालं पाहिजे अशा पद्धतीने देखील त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आहे. निरनिराळ्या प्रकारचे वैयक्तिक विषय घेऊनसुद्धा लोक या ठिकाणी आजही येऊन गेले. वैयक्तिक विषय असले तरी देखील ते सोडवले पाहिजे आणि सामूहिक विषय जे आहेत ते प्राधान्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या भूमिकेतून पुढच्या काळामध्ये देखील हे जनसंवादाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना न्याय देण्याचं काम जे आहे ते आम्ही पुढच्या काळामध्ये देखील करत राहू.